जय जय राम कृष्ण हरे राम राम जय जय राम कृष्ण हरे जय 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 वरपुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागततिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् हरिपाठ लाईव्ह आहे ना नाही ना केला डिलीट करून टाका तो सगळा चुकला सगळ्यामध्ये Thank you.
राम राम तिचा फेस कमी करा प्रबळ दिन असू द्या आवाज करत असू द्या बोलतोय आवाज राम खेचतोय जरा मोकळा हात राम 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 किंचित प्रबलाने घेऊन असू द्या कळ राम 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 आवाज ओके पण दिसल वाजते सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल परमा
हरी जय जय विठोबाई कुमारी काही वर्षाने मला जगाच्या मालकाचं नाव चिंतन पंढरी पांडुरंग परवात मला इथं बोलवायची धमक तुझ्या नामानं अगदीचपणे काय हरी हरी जय 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 विठोबाई भजन हवं पण अगदी तुला सारं सामर्थ्याने हवं. दोनदा काळ दोनदा पटवास दोनदा विठोबा अवघे त्रैलोक्य आनंदाची आता अवघे
शिवाजापणदान हे रक्षण समाधीस्थ मूर्ती मजत ज्ञानदेव पांडुरंगा गुरु प्रथम म्हणून दुसरे शरण संताची आहे. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुक मस्तक हे पायावरी या बारकरी संतांच्या सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी स्वसाठी घेतलेला अभंग अखिल गुण ब्रह्मांड चलन निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्य जगासमोर मांडणारे निष्ठावंत वात्सल्यपूर्ण पैठण निवासी शांतीब्रह्म श्री संत एकनाथ बाबा यांचा तीन चरणाचा परमार्थाची पराकाष्ठा गाठल्यानंतर वैष्णवाची झालेली अवस्था याचं चिंतन करणारा अभंग औचित्यासाठी निवडला. कारणही तसंच गेली 23 वर्ष चालू असलेला अग्निनाम सप्ताह हा भव्य दिव्य नामसंकीर्तन सोहळा आता दुसऱ्या प्रवृत्तीकडे जायला तुम्हाला 1च वर्ष बाकी आहे आणि मग तुमची तृतीय तपपूर्ती पूर्ण आणि मग सामर्थ्याने रोखूनच हा नामचिंतनाचा अट्टहास आणि या अट्टहासामध्ये खारीचा ना खारीचा वाटा 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या पत्रामध्ये माझे परम भाग्य समजते. सामर्थ्याने माननीय श्री किसनराव दादा या भागाचे वाक्यविधाते माननीय आमदार यांच्या संयोजनाखाली नियोजनाखाली व सर्व ग्रामस्थ मंडळींच्या माध्यमातून साहित्यामध्ये हा संकीर्तन सोहळा माझ्याकडे हे भाग्य आलं की तुम्हा सर्वांची भेट घेण्याचा योग आला आणि त्या औचित्याला साधूनच नाथबाबांचा हा अभंग नाथबाबा सांगतात देवा आमच्यासारखी आनंदी आम्हीच बघ अद्वितीय अलौकिक असा आनंद तुझ्यामुळे आम्हाला मिळाला. आम्ही विचारलं नाथबाबांना ऐश्वर्य पायदळी पुढवलं लोक वेडे समजतात तुम्हाला तरी सुद्धा तुम्ही आनंदी कसे. नाथबाबांनी सांगावं अरे जगाने काहीही म्हणावं जगाचा बाप पाठीशी असल्यावर कोणाच्या म्हणण्याचं कशाला म्हणावं ह्याचं. जर जगाचा बाप अखंडितपणे या अनाथाचा नाथ व्हायला तयार होतोय तर हा नाथ कायम सुखीच असणार आहे. कारण जीवाला जगाच्या बापाची सांगड मिळाली आत्मा आणि परमात्मा एकरूप झाला की चैतन्यच रे. मग चैतन्याची शोभा शोभत असेल. परमार्थ म्हणजे नेमका काय याचं सामर्थ्याने लक्षण तुम्ही जाणवून घ्या. परमार्थ म्हणायचा कशाला जेव्हा एकरूप व्हाल ज्यावेळेस जगाच्या बापात आणि तुमच्यात अंतर राहणार नाही तेव्हा परमार्थ परिपूर्ण झाला याची जाणीव करून घ्या. जगाचा बाप जेव्हा तुमच्यात समरूप व्हायचं सामर्थ्य मिळालेल ना माझे माऊली फार गोड सांगतात त्याला वैष्णव कोणाला म्हणावं मत्स्य पूर्वाधिक ज्यांच्या महिमेसी आले धन्य वैष्णवती जगवी शशीशी पाहणे. सूर्याला तरी ग्रहण नाही चंद्राला तरी डाग आहे ज्याला ग्रहण नाही डाग नाही असा परिपूर्ण भक्त माझा वैष्णव. या वैष्णवाची परिपूर्णता म्हणजे आनंदाचं लक्षण आहे. आनंद म्हणजेच परमानंद आहे. याची अनुभूती म्हणजे तर परमार्थ. परमार्थ म्हणजे तरी काय जगाच्या बापापासून आपल्यापर्यंतचा आलेला प्रवास आहे. आम्हाला कळावं आमची सुरुवातही पंढरपूरच आहे आमचा शेवटही पंढरपूरच. सुरुवात आणि शेवट एकच आहे आपल्या वारकऱ्यांची. तो मधला प्रवास म्हणजे आपला परमार्थ आहे. आणि तो परमार्थ जगाच्या बापाच्या संगतीने झाला की मग काय देवा अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता मृत्यू पाताळ स्वर्ग आमच्यासाठी सगळं आनंदाचं. पण आम्हाला माहित आहे विठ्ठल जळीच तरी भरला गीता भावना हिरवला आजी मी दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. या गोष्टीची अनुभूती म्हणजे आनंद. आपण आपला विचार करूया. आपल्याला राहायला घर आहे खायला अन्न आहे पोटापुरतं कमवतो आपण तरी सुद्धा आपल्या तोंडावर 12च वाजल्यात. त्याचं कारण आहे जगाचा बाप अजूनही आपल्याशी संलग्न झालेला. आम्हाला भौतिक सुखाची फार अपेक्षा आहे बघा विषय सुखाची फार अपेक्षा. माझे माऊली म्हणतात जगे आवडण्याची करावी संबंधे सोयीची न धरावी ऐसी ऐसी जीवी चाड होऊ. फार आवडतं मला लोकांनी त्रास दिलेला. अहो काय बोलता माऊली अहो खरंच आहे ना. जोपर्यंत सखे सोयरे कामापुरता वापर करून काटा काढतात लोक स्वार्थापुरता वापर करतात तोपर्यंत भारी वाटतं मला. लोकांनी प्रेम करूच नाही माझ्यावर कारण जोपर्यंत लोक अपमान करतायत तोपर्यंत देवाशिवाय माझं कोण नाही याची जाणीवपूर्वक जाणीवलं. लोकांनी त्रासच काय पाठीमागच्या लोकांना काही जीएसटी होता का टाळ्या वाजवायला विचार असंही कमी झालंय रे आता. टाळ्यांना तर नव्हताच पण बाकीचाही कमी झालाय. वाजवा की टाळ्या त्याला काय जातं पण कसं आहे ना एवढं बोलून सुद्धा 2-4 घटकुल्यांनी वाजवलीच नाही. इथं गचुक द्या महाराष्ट्रात कोणीतरी कोणाचं तरी कौतुक करावं हे सगळ्यात मोठं कौतुकच आहे. आता कोणीच कोणाला शहाणं म्हणायला तयार तरी आम्ही नाहीच आहेत रे. आम्ही शहाणे नाहीच आहेत. आम्ही गुड फॉर नथिंग आहेत. नसल्यापेक्षा असलेलं बरं. पण खरं सांगू का दादा
माझ्या वडिलांसारखे आहात, आईसारखे आहात, बहीण भावासारखे आहात. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, हो की नाही एवढंच सांगा. हो ना? का बरं? पोटची आहे असं काय करता, रक्ताची आहे हो की नाही, नातं आहे. खरं सांगू का बदला बोलतोय, ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक वाटणार नाही त्या दिवशी कीर्तन नाही केलं तरी जगाचा बाप तुमच्या घरात असेल हा विश्वास वाटतो म्हणा ना. रक्ताची बहीण करते, पोटची पोरगी करते म्हणा ना. हाच तर बरं भारत आहे. माझे बाहुली म्हणतात लाखो वर्ष तपश्चर्या केली म्हणजे श्रेष्ठ भक्त होता असं नाही, शास्त्रवेद पाठ केले म्हणजे ज्ञानी होता असं नाही. प्रत्येकात जेव्हा पांडुरंग दिसेल तेव्हा सगळ्यात मोठे ज्ञानी आणि सगळ्यात मोठे भक्त तुम्हीच असाल. हे समस्तही वासुदेव ऐसा प्रतिदिवसाचा होतीला भाव तो भक्ता माझी राव आणि ज्ञानी आतोच. तोच श्रेष्ठ भक्त आणि तोच ज्ञानी. कोण आहे परमात्मा? मग मी वंश जीव लोके जीव भूता सनातन मन षष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी करू शकते. कोण आहे मी अर्जुना? अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहम आश्रित प्राणापान समायुक्त पच्चमिन्नं चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड रे. जठरामधला अन्न पचवणारा अग्नी सुद्धा मी आहे. पंचमहाभूत मी, अनु रेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी. नमो विश्वरूपा विष्णू माय बापा अपार अमोपा पांडुरंगा. अपार अमार ब्रह्म विष्णू महेश सर्वस्वी मीच आहे रे अर्जुना. पण तुला भय कशाचं? पितामहा विश्वाने वचन घेतलं, काही झालं कृष्णाने अर्जुन नाही सोडणार आहे बघ. तू पाठीशी उभा राहा, नाही तर त्याला कसंही रक्षण करायचं तसं कर. माझा पण आहे, मी त्याला अंत केल्याशिवाय ठेवणार नाही. देवाला चिंता वाटायला लागली अर्जुनाची. शेवटी पितामह होते, ते अधिकारी होते, तपस्वी होते, ज्ञानी होते, सामर्थ्यवंत होते. अर्जुनाला उठवायला जगाचा बाप त्यांच्या कक्षामध्ये गेला. अर्जुन मात्र ढाराढोर झोपलेला. चेहऱ्यावर आनंद असा जस काय युद्ध जिंकून आलाय बाबा. देवाला नवल वाटलं, कॉम्प्लेक्स वाटला, जलसी वाटली. उठवलं त्याने अर्जुनाला. अरे वेडायस की काय बाबा? हा, विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध लढायचं आहे तुला. चतुरंग सैन्य त्यांच्याकडे, दीडपट मोठं सैन्य त्यांचं, शस्त्रबळ मनुष्यबळ धनबळ सगळंच त्यांच्याकडे. अरे तू कशाच्या जोरावर इतका निश्चिंत आहेस? एवढ्या संकटात, एवढ्या त्रासात, एवढ्या व्याधीत तुझ्या चेहऱ्यावर आनंद कसा? एवढं स्थैर्य, एवढं धैर्य आलं कुठून तुझ्यात? एवढा संयमी झालास तरी कसा बाबा? तुझ्या काळजीत मला झोप नाही आणि तू खुशाल झोपी गेला. हेच तर उत्तर आहे देवा. ज्याच्या काळजीत जगाचा बाप जागा आहे त्याला कशी झोप लागणार नाही? तू माझ्यासाठी जागायच का बाबा? तू सांग, तू जागायची का झोपू नको? घालून या भार रागिलो निश्चिंती निर्विलय संती विठोबाचे. मला विश्वास आहे माझ्या विठोबाचा तैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. तू होतोयस माझ्यासाठी पाठीराखा. तू गुरुबंधू पिता, तू अमुची इष्ट देवता, तूच रक्षदापदी अमोते. गुरु बंधू माय बाप सगळंच झालंच विठ्ठला. आमच्या अगोदर आमच्या संकटाची निवारणी तू केलीस, मग आम्हाला भय कशाचं आणि आम्ही अशांत कशाला? आमच्या चेहऱ्यावर अवघेचित राहिलो की आनंदाचे आता का तर चरणी जगन्नाथा. काही कमीच नाही पडलं तर भय कशाला देवा? आपण अशी माणसं आहे ज्यांना झोपा नाही. कशा लागत्याल म्हणा? पलंग सुद्धा सासऱ्याच्या पैशाचा आहे, झोप तरी कशी लागते? स्वतःच्या कष्टाचं काही नको का? हे दादा तुम्हाला वाईट वगैरे वाटत नाही का दादा? पलंग सासऱ्याचा, कपाट सासऱ्याचं, फ्रीज सासऱ्याचा, टीव्ही सासऱ्याची, भांडे सासऱ्याचे, गॅस सासऱ्याचा, काम करायला पोरगी सासऱ्याची. माज तुम्हाला काय न्याय म्हणा? आणि वाजवा टाळ्या खरं खरं म्हणजे तुम्ही मुद्दाम वाजवले नाही. तुम्हाला माहित आहे आपण घेतलंय गाप. आपण का वाजवा? चुकलंय म्हणून आजार आहे. चुकलेलं लय मान्य, लय असं ढकलायचं नाही. चुकलं की मान्य करायचं. से सॉरी हो रे कमा. आणि हे शुभीला पाटील नाही सांगत आहे, शास्त्राचा नियम आहे. उत्तमम सर्जितम कष्टम मध्यमम पितुवर्जितम आदम मातृवित्तच्च स्त्रीवित्त आदमाधम. हिंदू धर्माच्या कुठल्याच ग्रंथात आणि शास्त्रात बाईकडनं हुंडा घ्या ही पद्धत नाहीये. नाही ते डोक्यात घेऊ नका. जो स्वतःच्या कमाईवर जगतो तो उत्तम पुरुष आहे, त्याला कायम समाधान आहे. जो बापाच्या इस्टेटीवर जगतो तो मध्यम आहे, त्याचं काही खरं नाही. जो भावाचं खातो तो आधम आहे आणि जो बायकोचं खातो तो आधमाधम आहे, त्याला नरकच आहे. खरं आहे ते, खरं आहे. खरंच आहे हो. शास्त्र कधी खोटं बोलतं का? पण मी बोलन. शास्त्र सुभाषितकर खोटं बोलणार आहेत का? ते खरंच बोलणार ना दादा. पण विनंती माझी, हे जे तुम्ही म्हणता ना देवानं वाटोळं केलं, हे देवानं नाही, हे तुमच्या खोडीमुळे वाटोळं झालं तुमचं. हा जर तुमचा हवळ्या असेल ना याच्यामुळे. आता पुरुषांचं बायका सुद्धा लई ऊर बडवतं. बायका ऊर बडवणं म्हणजे छाती बडवणं. देवानं माझं वाटोळं केलं. हा तेवढाच धंदा आहे देवाला, दुसरं काही काम नाही देवाला. हा आपली अशांतता, आपलं असमाधान देवावर कसं ढकलताय तुम्ही? आणि काय अधिकार आहे देवाला दोष द्यायचा?
ज्याने एवढं दिलं, चाले शरीर कोणाची असते कोण बोलविते हरिविन देखवी ऐकवी एक नारायण, हे जे काही चाललंय ना मायबापा हो, अहंकार बाजूला ठेवा. परिस्थिती काय आपली माहिती आहे आत्ताची. आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्वे येणे. साधारण व्यक्तिमत्व आपण, पण स्वतःला असाधारण समजायला लागलो. आपलं ज्ञान कमी, अहंकार जास्त झालाय, कर्म कमी, गोघाटा जास्त झालाय, करणं कमी, सांगणं जास्त झालं. म्हणून तर आपण असमाधानी आहोत. आपल्या असमाधानाचं उत्तर देते मी तुम्हाला. शेवटची ज्ञानेश्वरी कधी वाचली? शेवटचा हरिपाठ कधी मुखात आलाय? लोकाविषयी चांगला विचार शेवटचा कधी केलाय? अगं लोकांचं म्हणू द्या ग, स्वतःच्या सासूविषयी चांगलं शेवटचं कधी बोललात ग? देवानं तुमचं चांगलं करायला वाईट वाटतं रे मला दादा. लोक परमार्थ सुद्धा स्वार्थापोटी करतात. कसला परमार्थ आहे हो हा? हा, सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दंकावून हलतात. अरे वा, तुम्हाला काय वाटतं फक्त सोमवार गुरुवारच देव जागा असतो का? बाकीचे 5 दिवस डोळे काय असं डोळे झाकून बसतो का देव? तू खा, मी बघत नाही पिल्या, तू खा. काय अनलॉजिकल परमार्थ आहे हा? 10 दिवस गणपती बुडवताना शांताबाई, वा ग वा. म्हणजे आरती करणारा तूच आणि टंगडवर करून नाचणारा तूच. देव कन्फ्युज होत असेल. अरे 10 दिवस मनोभावे सेवा केली याने माझी, आणि 10व्या दिवशी पिऊन नाचला हा. मग नेमका गणपती याने कोणासाठी बसवला? स्वतःसाठी की देवासाठी? स्वतःसाठीच ना. कसला परमार्थ आहे मागे हा? नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी पोपटी म्हणत पोत्यात घालून हल्ला पाहिजे सांगणारा. अरे ऐकायचं नाही, ऐकावं माणसाने. कारण श्रवणा इतकं सामर्थ्य कशात नाहीये माऊली. माझं ज्ञानोबाराय म्हणतात सगळ्यात श्रेष्ठ काय असेल तर श्रवण आहे. बसल्या जागी मोक्ष आहे तुम्हाला. अहो सर्व सुखाचे अधिकारी होता तुम्ही, तरी अवधान ऐकिले दिजे, मग सर्व सुखासी प्राप्त होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. शब्द देऊन सांगतो मी तुम्हाला, माऊलींचं मत आहे बसल्या जागी मोक्ष आहे तुम्हाला. तैसा मनाचा मारू न करता आणि इंद्रिया दुःख न देता येतं मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. सगळ्या पापाला घालवायची ताकद आहे बसल्या जागी. काहीच करायचं नाहीये तुम्हाला, फक्त कान देऊन ऐकायचं आहे. आणि जे ऐकताय ते सत्य आहे का याची पडताळणी करायची. खेचरांच्याही म्हणा आणि सात्विकाचा पाना, श्रवणाने सुमना समाधी जोडे. समाधीची ताकद मिळते, समाधीचं सामर्थ्य मिळतंय. समाधी सोपी वाटते तुम्हाला? 21व्या वर्षी संजीवन समाधीच्या माऊलींनी घेतली, ती सोपी वाटते का तुम्हाला? शरीरामध्ये 72,000 नाड्या, शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक, इडा, पिंगला, सुषुम्ना. यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक, श्वसनाचे 3 प्रकार. याच्यावर ज्याचा अधिराज्य आहे. 3.5 वेडे गमसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देठापासनं षडशस्त्राचं भेदन करत भ्रमरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाला समाधी लागते. कळल्यावर लावा. मग एक काम करा ना, हरिमुखे हे केलं तरी समाधीचं सुख. किती सामर्थ्य आहे ना, किती ताकद आहे. केलाय कधी या गोष्टीचा विचार? काय हो भजन? आम्ही का म्हणतो देवाचं नाव घ्या? देवाचं नाव परिस्थिती बदलतं का? नाही. देवाचं नाव परिस्थिती बदलायला बळ देतं, म्हणून देवाचं नाव घ्यायचं असतं. परिस्थिती तुम्हाला बदलावी लागते. अंधश्रद्धेने परमार्थ करू नका. नवसानं देव पावत असती, महाराज लोकांच्या पाया पडण्याने लेकरं झाली असती, बायको काय भोगलाही गेली असती. जर डोकंही लावत ती लॉजिक विजिट असतं की नाही, प्रॅक्टिकल वगैरे काही. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. तुकोबारांचं स्पष्ट मत आहे. नेणे फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. ज्ञानोबाराय म्हणतात जयाचे आही कधर नाही, तयासी परित्र पुससी का. अरे काय चाललंय? कसे समाधानी होणार आहात? कसे आनंदी होणार आहात जर मन चुकीच्या ठिकाणी गुंतवलं? देवा मला सत्य कळावं, आणि सत्य एकच आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. बाकी सगळ्या जगत भास आहे. सत्य एकच आहे, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. बाकी सत्यच नाही. हे चैतन्य मिळवण्यासाठी मला या सत्याची सांगड बांधता आली पाहिजे. आता अवस्था विचित्र आहे आमची. नामदेवराय म्हणतात आमची अवस्था लटके झाले कटके तिथे गाडगे एवढे राहिले. 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 उडत चिमणी करत चाले तिथे वाटली एवढे डोळे. उडत चिमणी करत चाले तिथे वाटली एवढे डोळे. लटके झाले कटके तिथे गाडगे एवढे राहिले. लटके झाले कटके तिथे गाडगे एवढे राहिले. लटके झाले कटके तिथे गाडगे एवढे राहिले. कूट रचना ही नामदेवरायांची. हे कूट अभंग म्हणजे कुठून कुठून किती बी कुठले तरी कुठूनच कळत नाही. त्याला कूट म्हणायचं. कूट म्हणजे
म्हणजे माऊली सांकेतिक भाषा, थोडी विनोदी भाषा. लटकं म्हणजे खोटं, लटकं म्हणजे खोटं, कटकं म्हणजे कुटाणं. थोडक्यात भानगडी. लटके झाले कटके. अहो काय झालं नामदेव महाराज, एवढं कसे चिडला? अहो काय सांगावं, गाडघ्या एवढं राळं. राळं तुम्हाला माहित नसेल तर एक धान्याचा प्रकार आहे, आणि राळं फुगवलं तर फार फार ज्वारी इतकं फुगतं, ज्वारीपेक्षा कमीच पण मोठं नाही. आता नामदेव राय म्हणले मी राळं फुगवलं आणि गाडघ्या इतकं फुगतं. कलियुगात फुगतं. एखाद्याच्या घरी जावं त्याच्या सोफ्यावर बसावं की आपलं काही ऐकतच नाही, ते इतकं फुगतं ते त्याचंच सांगतं. मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा चेअरमन, आपल्याशिवाय गावचं पान हलत नाही. साहेबाचं आपलं लय जमतं, ताटाला ताट लावून बसतो आपण साहेबाच्या. आपली बायको लय मोठ्याची, हान बघ आम्हाला, घाल डोक्यात सोपा आमच्या. तुझा चहाच पिला ना बाबा आम्ही, हे मोठे पण. अरे कोणी करावं? वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख द्याचे नारायण. कर्म सत्य करा, नीतिमत्ता योग्य ठेवा, नजर पवित्र ठेवा, आणि जगाच्या बापाविषयी कृतज्ञ राहा. अरे माणूस कौतुक करणारा कोण? जगाचा बाप तुमच्या मस्तकावर कौतुकाचा हात ठेवल्याशिवाय राहत नाही. बरं आहे? फक्त कोण हवा? सज्जन हवा. मग काय दयाचा हरिकर वाटे देवा, जगाचा बाप कौतुक करतो, हे माणसं काय घेऊन बसलाय या विषयाकडे? फक्त हे मन समाधानी करायचं सामर्थ्य ठेवा. आहे त्या गोष्टीमध्ये समाधानी राहायला शिकलात ना, काय लागतं रे दादा? अहो बायको मेली तरी म्हणतात बरी झाली बाईला मेली, तरी मायेतून मुक्त झाली. बरं झालं मेली एकदाची, माझी माया गेली ती सुटली. एवढं समाधान नाही आपल्याकडे. आपण फार धावपळीची माणसं आहेत. आपल्याला देव सुद्धा इन्स्टंट हवा आहे. पिझ्झा सारखा ऑर्डर केला की अर्ध्या तासात भेटला पाहिजे, विथ एक्स्ट्रा चीज. वेळ रे तो, थोडा संयम नको. म्हणतो नवनीता तैसे हे अनंत वाया व्यर्थ कथा सांगी मार्ग. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घरी आल्या विन. द्वैताची झालेली गुरुविन ज्ञान, तया कैसे कीर्तन घडेल नाही. असत्य स्वीकारल्यावर देव मिळेल तरी कसा हो दादा? द्वैत म्हणजे असत्य, दंभ, एकच शब्द. किती अवघड आहे नाही का? अगदीच कल्पनेत जगणारी माणसं आम्ही. आमची अवस्था म्हणजे संकल्पे सृष्टी घडी, सवेची विकल्पोनी मोडी, मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. मनावर जगणारी माणसं आम्ही. मिनिटात राजा मिनिटात रंक. आम्ही स्थिरच नाही ना देवा. एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणलं रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतो, खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणलं ताई, रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलं, झाड वाढत नाही. ते धीर धरला की वाढ, धीर नाही धरला की वाढत. धीर धरा ना. आज माळ घातली की उद्या महाराजां परवा पाकिट, असं होत नाही. वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला. आम्हालाही लागला. कीर्तन करते त्याला 20 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका, 25च आहे. पण कीर्तन वयाच्या 5व्या वर्षी केलं. त्यात कौतुक काही नाही. माझा बाप माळकरी, आजा माळकरी, पंजा माळकरी, पंजाच्या 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 पंजा माळकरीच होता. अहो आम्ही सामर्थ्यवंत वैष्णवाच्या घरात जन्माला. अजूनही माझा बाप पूजा केल्याशिवाय पाणी ग्रहण करत नाही. अजूनही माझी माय ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय दिवस चालू करत नाही. आमच्या घरात कधी कचकच कांदा वाजलाच नाही. आम्हाला कळले ज्ञानोबा तुकोबा. काय पुढच्या पिढीला दोष देता मला कळत नाही. तुमच्या काळात गावाची सकाळ वासुदेवाने आणि सायंकाळ रामानं व्हायची. घर बसल्या राम कळायचा, कुणीतरी ओव्या म्हणायचा आणि कुणीतरी अर्थ सांगायचा. तावो गावी रामायण घुमायचं, कळायचं राम कृष्ण शिव विठ्ठल. प्रश्न आहे माझा तुम्हाला, रामच कळला नाही तर मर्यादा काय कळणार? सीताच कळली नाही तर पातिव्रात्य काय कळणार? उर्मिलाच कळली नाही तर त्याग काय कळणार? लक्ष्मणच कळला नाही तर वैराग्य काय कळणार? भरतच कळला नाही तर भक्ती काय कळणार? शत्रुघ्न कळला नाही तर बंधुत्व काय कळणार? कृष्ण कळला नाही तर प्रेम काय कळणार? आणि राधा कळली नाही तर अधिकार काय कळणार? याला सामर्थ्य